मध्ये आहात ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला बघायला मिळत असतात। काही कदाचित त्याच्यामध्ये असतील, काही नसतील, तरी त्यांनी आवर्जून त्या क्लासच्या ग्रुपवर क्लास टीचरशी संपर्क करून त्या ग्रुपमध्ये सामील व्हावं, की जेणेकरून शाळेमध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज होत असतात त्यामध्ये आपले सगळ्यांचे विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी असतात, तर ते तुम्ही बघावं। आणि बघा, आता पहिल्या सत्रामध्ये शालेय ज्या स्पर्धा असतात त्या सुद्धा पार पडत असतात। अगदी तालुकास्तरीय मॅचेस संपन्न झालेले आहेत। जे विद्यार्थी तालुका स्तरावर जिंकून जिल्हा स्तरावर किंवा विभाग स्तरावर किंवा राज्य स्तरावर जाणार आहेत त्यांच्या स्पर्धा अजून बाकी आहेत। काही जिल्ह्याच्या स्पर्धा सुद्धा पार पडलेल्या आहेत। आता पुढच्या स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहेत। आपल्याला माहिती आहे की आपल्या शाळेमध्ये सगळ्या प्रकारचे खेळ गेम्स अवेलेबल आहेत आणि आपल्या शाळेचे विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी होत असतात। तुमचे सुद्धा विद्यार्थी त्यामध्ये वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी आहेत। आता सुट्ट्यांच्या कालावधीत सुद्धा काही स्पर्धा येणार आहेत। आम्ही विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आहेत। बघा, त्याच्यामध्ये काही स्पर्धा जर सुट्ट्यांच्या कालावधीत आल्या तर तुम्हाला त्रास होणार आहे। तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याला, तुमच्या पाल्याला त्या स्पर्धेसाठी पाठवायचंय। मग आमचे जे कोचेस आहेत, प्रशिक्षण निदेशक आहेत, ते विद्यार्थ्यांच्या संपर्कात असणारे ते तुम्हाला फोन करतील किंवा तुमचा विद्यार्थी आम्हाला फोन करेल। तुम्ही सगळ्यांनी आपण एकमेकांच्या सहकार्याने त्या विद्यार्थ्याला स्पर्धेच्या ठिकाणी नेणार आहोत। त्या स्पर्धा कदाचित परभणीला होतील, नांदेडला होतील, हिंगोलीला होतील किंवा आणखी महाराष्ट्रातल्या कुठेतरी त्या ठिकाणी होणार आहेत। तर तुम्हाला तुमच्या पाल्यांना घेऊन त्या ठिकाणी पोहोचायचं आहे, कारण सुट्ट्यांच्या कालावधीत विद्यार्थी गावी आहेत आणि विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत। बघा, आपला सगळ्यांचा खटाटोप असतो की विद्यार्थी विभागावर गेला पाहिजेत, विद्यार्थी राज्य स्तरावर गेला पाहिजेत, विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर पोहोचला पाहिजेत। आणि तुम्ही लक्षात घ्या की त्या स्तराचं सर्टिफिकेट जर तुमच्या विद्यार्थ्याला प्राप्त झालं तर त्या विद्यार्थ्यानं क्रीडा क्षेत्रातलं जे काही राखीव कोटा आहे त्याच्यामध्ये त्यानं प्रवेश मिळवला, हे तुम्ही नक्की समजून घ्या। 10वी-12वी मध्ये जे विद्यार्थी असतात, भविष्यात ज्या मुलांना पोलीस भरतीला जायचं असेल किंवा संरक्षण क्षेत्रातल्या कुठल्या भरतीसाठी जायचं असेल, स्पोर्टचं सर्टिफिकेट जर त्या विद्यार्थ्याकडे असेल तर तो विद्यार्थी सहज त्या ठिकाणचं जे काही आरक्षण आहे, स्पोर्ट्स कोट्यातलं जे आरक्षण आहे ते त्याला मिळणार आहे। आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी अगदी कंटाळा न करता जे विद्यार्थी त्या स्पर्धेमध्ये जाणार आहेत त्या विद्यार्थ्याला तुम्ही त्या ठिकाणी पाठवायचंय। बघा, बरेच पालक जागरूक झालेले आहेत, हजारांनो लाखांनो पैसे खर्च करायला तयार आहेत आणि आपल्या विद्यार्थ्याला कुठल्या तरी खेळामध्ये घेऊन पुढे जायला तयार आहेत। परंतु तुम्ही सगळे लकी पालक आहात। तुमच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेलं आहे, जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेलं आहे आणि आता विभाग आणि राज्यामध्ये जाणार आहेत। आपल्या शाळेचा इतिहास आहे, गंगापूर तालुक्यामध्ये आपण स्पोर्ट्समध्ये 1 नंबर आहेत। अगदी 400 विद्यार्थी विभाग आणि राज्यस्तर खेळतात। आपले मागच्या वर्षीचा रेकॉर्ड आहे। आपण प्रत्येक वर्षी थोडासा प्रयत्न करतोय की ते रेकॉर्ड आपलं त्या ठिकाणी मोडलं जावं। तुम्ही सगळे कदाचित जाणून असाल, आपल्या शाळेमध्ये ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज चालतात ह्या सगळ्या तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या ग्रुपवरून कळत असतात। तुम्ही आमच्या शिक्षकांशी सुद्धा कनेक्ट आहात, शिक्षक सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बरीच माहिती देत असतील आणि तुम्ही सुद्धा माहिती घेत राहिलो पाहिजेत, कारण इथे आपण तुमचे पाल्य, तुमचे विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत आणि तुमच्या विद्यार्थ्यांचा म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून या शाळेमध्ये सर्वश्रुत प्रयत्न त्या ठिकाणी केले जातात। त्याच्यामध्ये अगदी गुणवत्तेच्या स्वरूपात जर बघितलं तर आपली एक आता प्रथम घटक चाचणी संपलेली आहे। त्याच्यानंतर आता प्रथम सत्रांत परीक्षा संपन्न झालेली आहे। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या डेट सुद्धा आता डिक्लेअर झालेल्या आहेत आणि दिवाळीनंतर आम्ही सराव परीक्षा, अगदी 4 सराव परीक्षांचा प्लॅन आम्ही केलेला आहे। जे विद्यार्थी 10वी आणि 12वी मध्ये आहेत त्यांच्या बोर्ड परीक्षेच्या अगोदर आमच्या 4 सराव परीक्षा त्या ठिकाणी होणार आहेत। हा झाला त्यांच्या बौद्धिक गुणवत्तेच्या अनुषंगाने। त्यासोबतच वेगवेगळे सहशालेय उपक्रम देखील आपल्या शाळेमध्ये राबवले जातात। विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी होतात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म मिळावा हा प्रयत्न आमचा असतो। तर त्याच्यामध्ये गायन स्पर्धा आहेत, कुठेतरी विद्यार्थ्याला त्याच्यामधून चालना मिळावी,
निबंध स्पर्धा असतील, कथाकथन स्पर्धा, कथा वाचन, काव्य वाचन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, त्याच्यानंतर प्रश्नमंजुषा, आत्ताच नुकत्याच एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या एक्झाम चित्रकलेच्या परीक्षा पार पडल्या, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या शाळेचे विद्यार्थी होते. त्याच्यानंतर आपण जयंती पुण्यतिथी या ठिकाणी साजऱ्या करत असतो, त्याच्यामध्ये आपले विद्यार्थी भाषणांमध्ये सहभागी होतात. विद्यार्थ्याला बोलता आलं पाहिजेत, भाषण करता आलं पाहिजेत, संचलन करता आलं पाहिजेत, या सगळ्यांसाठी प्रयत्न या ठिकाणी होत असतो. त्यासोबतच दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या शैक्षणिक सहली सुद्धा त्या ठिकाणी पार पडणार आहेत. तुमची जर इच्छा असेल, कारण सगळेच आता आपल्या शाळेमध्ये 800-900 विद्यार्थी शिकतात, तर जे इच्छुक पालक असतील किंवा जे इच्छुक विद्यार्थी असतील, आपण अशा विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जात असतो. कारण सहल हा सुद्धा एक शिक्षणाचा एक भाग आहे. आपली सहल शैक्षणिक सहल म्हणून असते. मागच्या वर्षी आपण NDA साठी विद्यार्थ्यांना घेऊन गेलो होतो, तर ते NDAच्या कॅम्पस मध्ये कदाचित विद्यार्थ्यांनी ते सगळं वातावरण बघितल्यानंतर इन्स्पायर होऊन आणखी त्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा, कुठेतरी NDA मध्ये जाण्याचं त्यांना इन्स्पिरेशन मिळावं, हा सगळा प्रयत्न त्याच्यामधून आहे. गड किल्ल्यांना तर भेटी देतोच आपण, परंतु या सहलीच्या माध्यमातून त्यांचं शिक्षण सुद्धा व्हावं हा देखील प्रयत्न असतो. त्यानंतर मोठा एक इव्हेंट होणार आहे, वार्षिक स्नेह संमेलन, जे अॅन्युअल गॅदरिंग असतं आपलं, की ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे नृत्य असतील, गायन असेल, खूप मोठा प्लॅटफॉर्म, खूप मोठं स्टेज विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं जातं. विद्यार्थी त्यात सहभागी होतात आणि आपल्या कलागुणांना त्या ठिकाणी प्रेझेंट करायला त्यांना संधी मिळत असते. त्यानंतर मिलिटरीचं प्रशिक्षण सुद्धा आपल्या इथे सुरू असतं. तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या मैदानामध्ये वेगवेगळे सगळे ऑप्टिकल्स लावलेले आहेत. आपल्याकडे एकूण 6 सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठीचे जे निदेशक आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देत असतात. त्यासोबतच तुम्ही आपल्या शाळेमध्ये एक अत्यंत आनंदाची बातमी जी त्या ठिकाणी पार पडली आहे, खाली तुम्ही आता एंट्रन्स मध्ये बघितलं असेल की त्या ठिकाणी एक ऋग्वेद कुलकर्णी नावाचा एक विद्यार्थी आहे आपला, जो NDA मध्ये रिटर्नची एक्झाम पास झालेला आहे. या शाळेनं पहिल्यांदा एक खूप मोठं यश त्या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. तर आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी तो विद्यार्थी यशस्वी मुलाखत देखील पार करून NDA मध्ये पोहोचेल अशी आपण त्या ठिकाणी आशा ठेवूयात. तर त्या ऋग्वेदच्या यशाने मात्र आम्ही आणखी या ठिकाणी आमचा उत्साह पण वाढलेला आहे. त्याचा फायदा सगळ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी होणार आहे. तर असं एकूण अगदी सोबतच आपल्या विद्यार्थ्यांना आपण 4 हाऊसेस मध्ये डिवाइड केलेलं आहे. तुम्ही बघत असाल की तुमच्या विद्यार्थ्याच्या अंगावर कदाचित एखादा येलो किंवा ग्रीन किंवा ब्ल्यू किंवा कुठला तरी ड्रेस असेल, तर आपण त्याला ग्रीन हाऊस, येलो हाऊस, त्याच्यानंतर रेड हाऊस असे त्याला हाऊस मध्ये त्याला डिवाइड केलेले आहे. आणि हाऊस वाईज आपल्या स्पर्धा आपल्या वर्षभर त्या ठिकाणी होत असतात. प्रत्येक शनिवारला एव्हरी सॅटरडे आपली एक कल्चरल ऍक्टिव्हिटी किंवा को करिक्युलर ऍक्टिव्हिटी आणि एक स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी असते, की जेणेकरून अगदी सोमवार ते शुक्रवार शालेय शिक्षण तर होतच, परंतु या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा, तर हा सगळा प्रयत्न त्याच्या पाठीमागे असतो. तर एवढ्या सगळ्या बाबी आपल्या शाळेमध्ये संपन्न होत असतात, याची जाणीव तुम्हाला व्हावी किंवा असावी यासाठी त्या गोष्टी मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. सोबतच सूचना अशी आहे की आपण विद्यार्थ्यांना दिवाळीचा होमवर्क देत असतो, आता पण दिलेला आहे. तर नक्कीच 5 दिवस 6 दिवस दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं ते एन्जॉय करतील, त्यांना करू देत. परंतु त्यांचं जे इथलं जे रुटीन आहे, सकाळी 5:30 ला उठणे असेल, रात्री 10:30-11 वाजेपर्यंत अभ्यास करणं, जागणं असेल, तर ते थोडंसं कंटिन्यू ठेवा. ते तुमच्या हाती आहे. आणि त्याला अभ्यास करायला सांगा. आपण जे होमवर्क त्याला दिला आहे ते पूर्ण करायला सांगा. आणि दिवाळीहून परत आल्यानंतर आपण त्यांना एक म्हणजे विद्यार्थ्यांनी होमवर्क करावं म्हणून आपण त्यांना एक सूचना केलेली आहे की जर तुम्ही दिवाळीत होमवर्क केला नाही आणि त्या वह्या सोबत आणल्या नाहीत गृहपाठाच्या, तर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजे कदाचित त्या धाकाने तरी तो विद्यार्थी त्या दिवाळीमध्ये दिलेला होमवर्क पूर्ण करेल आणि तुम्ही तो पूर्ण करून घ्यायचा आहे. तर अशा काही सगळ्या गोष्टी आहेत. आणखी काही सूचना करण्यासाठी माझे सहकारी किंवा आमचे साहेब या ठिकाणी आहेतच. तर मी आमचे प्राचार्य निखिल राठोड सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला काही सूचना करावी. सर्वप्रथम सगळ्या पालकांचं शाळेच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं स्वागत करतो.
त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष या शाळेचे आमचे कमांडंट कर्नल सोनवणे सरजी, त्याचप्रमाणे उपप्राचार्य सोळंकी सर, पडघाण सर, उपमुख्याध्यापक पडघाण सर, पर्यवेक्षक गोरेकर सर आणि आमचे ज्युनियरचे या टीमचे नायक सर यांचं मी इथं स्वागत करतो. बघा, आता सरांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर त्या पाठोपाठ आपण काय काय इथं घेणार आहोत किंवा काय काय आपण घेतलेलं आहे ते सांगणे इथं गरजेचं मला वाटते. तर पुढच्या सत्रामध्ये आपण अनेक स्पर्धात्मक परीक्षा ज्या आहेत, जसे की NTS असेल, MTS असेल, LMMS असेल, त्याचप्रमाणे स्कॉलरशिपची परीक्षा असेल, होमी भावाची परीक्षा असेल, CV रमनची परीक्षा असेल, या सगळ्या परीक्षांचं नियोजन आम्ही या सत्रामध्ये तर केलंच आणि शेवटचा जो पिरियड आहे तो या स्पर्धात्मक परीक्षांसाठी आपण दिलेला आहे. आणि पुढच्या सत्रामध्ये सुद्धा आधी जसा मुलगा येईल तर सोबत स्पर्धात्मक परीक्षांचं सुद्धा त्यांना प्रशिक्षण व्हायला पाहिजे, जेणेकरून संपूर्ण व्यक्तिमत्व विकास त्यांचा या सगळ्यातून घडणार आहे. बघा, होमी भावाची परीक्षा जी आहे ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये राबवली जाणारी परीक्षा आहे. त्याच्यामध्ये 3 स्टेप असतात. एक म्हणजे तुमचं सायन्सचं मॉडेल तयार करायचं. ते मॉडेल तयार करणं सर्वप्रथम तर रिटन एक्झाम पास व्हावी लागते. त्याच्यानंतर विद्यार्थ्याला एक प्रात्यक्षिक तयार करावं लागतं. विद्यार्थी एक प्रयोग तयार करावा लागतो आणि तो प्रयोग तिथं सादर करावा लागतो, जेणेकरून तो विद्यार्थी राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर कसा जाईल या दृष्टिकोनातून सुद्धा पुढे आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे 11वी 12वीच्या संदर्भात सांगायचं जर झालं तर 11वी 12वीच्या संदर्भात सुद्धा आम्ही इथे काही कोर्सेस घेणार आहोत. त्यासाठी सुद्धा आम्ही MSCET आणि त्याचप्रमाणे NDAचे क्लासेस आणि स्पोकन इंग्लिशचे क्लासेस सुद्धा आम्ही आता पुढच्या सत्रापासून सुरू करणार आहोत. तर या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुमचे विद्यार्थी कसे पुढे जातील आणि तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा प्रोत्साहन द्या की या सगळ्या परीक्षांमध्ये तुम्ही भाग घ्या. येणाऱ्या काही परीक्षांमध्ये एक SPI ची सुद्धा परीक्षा आहे, त्याला सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट हे नाव दिलं गेलेलं आहे. आजच जर तुम्ही लोकमतची ऍड वाचली असेल तर त्या संस्थेचे 60 विद्यार्थी हे NDA ला गेलेले आहेत. त्या SPI एक्झामची आपण आपल्या शाळेत सुद्धा मार्च आणि एप्रिल या महिन्यामध्ये सुरुवात करणार आहोत. SPIच्या परीक्षेला सुद्धा विद्यार्थी जास्तीत जास्त पास कसे होतील त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असेल. अगदी आमचा ऋग्वेद कुलकर्णी जो आहे, जो नॅशनल डिफेन्स सर्व्हिस अकॅडमीला लागलेला आहे, खडकवासला इथं ती संस्था आहे. कारण कसं आहे की महाराष्ट्रामध्ये NDA आहे आणि महाराष्ट्रातले पोरं तिथं जास्तीत जास्त प्रमाणात शिकले पाहिजे हा दृष्टिकोन सगळ्या सैनिक शाळांचा आहे. आणि आपल्याला पहिले म्हणजे हा निकाल आणायला जवळपास आम्हाला 10 ते 11 वर्ष लागले. तर आपला एक विद्यार्थी ऋग्वेद कुलकर्णी हा या परीक्षेसाठी पास झालेला आहे. तुमचे सुद्धा विद्यार्थी येणाऱ्या काळात पास झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढं आश्वासन मी तुम्हाला देऊ इच्छितो. कारण आमची सगळी टीम आम्ही डिवाइड केलेली आहे. काही CETचे एक्झाम्स घेतात, काही NDAचे एक्झाम सुद्धा घेतात आणि त्या विद्यार्थ्यांचे जे क्लासेस आहेत ते क्लासेस सुद्धा आम्ही वेगवेगळे केलेले आहेत. आणि त्यांच्यासोबत आम्ही काही टीचर मंडळी दिलेली आहे. अगदी म्हणजे ज्याला कोणाला अभ्यास करायचा असेल, रात्री 11 वाजेपर्यंत असो, रात्री 12 वाजेपर्यंत असो, तर आपलं हे दालन सगळ्यांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी येतील, बसतील आणि सगळ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, जे शिक्षक असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते सगळे आपण इथं ऑर्गनाइज करणार आहोत. ऑलरेडी आपण ऑर्गनाइज केलेलं आहे. प्रथम सत्रामध्ये ते क्लासेस आपण घेतलेले आहेत. द्वितीय सत्रामध्ये सुद्धा आपण ते क्लासेस सुरू ठेवणार आहोत. फक्त तुम्ही तुमच्याकडून एवढी अपेक्षा राहील आमची
की तुम्ही सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांना सांगा की स्पर्धात्मक परीक्षांच्या ज्या काही परीक्षा आहेत यामध्ये तुमचा जास्तीत जास्त सहभाग कसा नोंदवला जाईल आणि आमची टीम त्या पद्धतीनं काम हे करतच आहे. अगदी आमचे बोरेकर सर असतील त्यांच्या माध्यमातून SBI ची एक्झाम आम्ही आता स्वतः सुरू करणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही CETची जी काही बॅच आहे, CETचे प्रमुख आमचे नायक सर आहेत ज्युनियरचे, यांच्या मार्गदर्शनाखाली CETचे क्लासेस आपण इथे सुरू केलेले आहेत. त्याचप्रमाणे NDAचे जे काही मार्गदर्शक सर आहेत आमचे केचे सर, तर या NDAची परीक्षा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सुरू केलेली आहे. आणि सुरू करत असताना आम्ही सोमवार ते शुक्रवार त्यांना वाचायला म्हणजे त्यांचे पिरियड घेतो आणि दर शनिवारी त्यांची झालेल्या अभ्यासक्रमावर आम्ही टेस्ट घेतो आणि त्या टेस्टमधून आम्ही प्रत्येकी 3 मुलं काढतो, फर्स्ट रँक, सेकंड रँक आणि 3 रँक. आणि NDAचा जो काही सिलेबस आहे, कारण UPSC मार्फत ही एक्झाम असल्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग सगळ्यांना माहिती आहे, अगदी IPS IAS ऑफिसर सुद्धा त्या परीक्षा पास देऊन नोकरीमध्ये जॉईन होतात. अगदी तशाच प्रकारची NDAची एक्झाम सुद्धा UPSC मार्फत कंडक्ट केली जाते आणि NDAचे सुद्धा क्लासेस आम्ही आमच्या केचे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेले आहेत. त्यांच्या संगतीला आमचे ज्युनियर कॉलेजची मंडळी सगळी या कामासाठी लागलेली आहे. आणि तुम्हाला मी आजच आश्वासन देतो की पुढच्या एप्रिलमध्ये आमचे 3 विद्यार्थी NDA मध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. कसं आहे की SPI ला सुद्धा जी राज्य शासनाची संस्था आहे, सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट असं तिचं नाव आहे, त्या संस्थेला देखील NDAचा निकाल लागण्यासाठी 11 वर्ष लागले. निकाल लागण्यासाठी 11 वर्ष लागलेत. म्हणजे त्यांच्या बघा, आणि तिथे सगळी गव्हर्नमेंटची मंडळी आहेत, तिथे कमांडंट आहेत, तिथे सगळे मिलिटरीमन्स आहेत आणि हे सगळे राज्य शासनाची संस्था असल्यामुळे त्या संस्थेला सुद्धा NDAचा निकाल लागण्यासाठी 11 वर्ष लागलेले आहेत. चला, आमच्या माध्यमातून आमचा ऋग्वेद कुलकर्णी हा SPIच्या माध्यमातून आमच्याशी जोडला गेलेला विद्यार्थी होता आणि त्या विद्यार्थ्याला सरांच्या मार्गदर्शनाखाली, सोनवणे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्याची आम्ही NDAची तयारी करून घेतली आणि तो आज NDA पास झालेला पहिला विद्यार्थी आमच्या शाळेचा आहे. आणि पुढच्या एप्रिलमध्ये 3 विद्यार्थी आमचे NDA साठी लागतील त्याच्या. आणि या सगळ्या परीक्षांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल या दृष्टीनं आम्ही सगळे प्रयत्नशील असतो. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांना सांगा, कारण हे आम्ही एकटेच बोललेलं चालणार नाही, याच्यामध्ये इंटरॅक्शन झालं पाहिजे, विद्यार्थ्यांकडूनही झालं पाहिजे आणि शिक्षकांकडूनही झालं पाहिजे. म्हणजे 2 वे प्रोसेस ही आहे. नुसतं म्हणजे आपण आलो, बडबड केली, शिकवलं आणि विद्यार्थ्यांना समजलं नाही तर ते तसंही व्हायला नको. विद्यार्थ्यांनी आम्हाला तर म्हणजे त्यांनी परेशान करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी की बा आम्हाला हे समजलं नाही, तुम्ही आम्हाला समजावून सांगा. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना सूचना द्या. अशा प्रकारचं आम्ही आमचं पुढच्या टर्मचं प्लॅनिंग हे सगळं केलेलं आहे. फक्त माझं परत एकदा तुम्हाला आव्हान असेल की तुमच्या स्वतःच्या मुलींना त्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये बसवावं, जेणेकरून ते सुद्धा जास्तीत जास्त संख्येने आपल्या विद्यालयातून पास होऊ शकेल. धन्यवाद. याच्यानंतर मी यानंतर आमच्या CET विभाग प्रमुख, आमच्या शाळेचे CET विभाग प्रमुख नायक सर आपल्याला काही मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मला माहिती आहे सध्या मेंटॅलिटी खूप वेगळी आहे, चेहरे पाहून कळते की कसं मुलाला उचलायचं आणि गाडीत टाकून पटकन घरी पोहोचायचं. पण करणार काय, सर लोकांनी आत बसवलं जबरदस्तीच. पण ठीक आहे, पण हाच अर्धा तास 1 तास दिलेला वेळ येणाऱ्या काळामध्ये तुमचं भविष्य तुमच्या मुलाचं घडू शकतील
हिच्यासाठी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे, बरोबर आहे की नाही? त्यामुळे जरी तुमच्या डोक्यात असेल असा काही विचार तर कृपया करून थोडासा बाहेर काढावा, कारण की अशा चांगल्या गोष्टी आवडणार कोणालाच नाहीत. पण आता सध्या जिल्हा परिषदची मला माहित आहे सध्या जागा सुटल्या, पारावर जर कोणी बसलेला असेल तर 3 तास कसे जातात कळतात का? महिलाला जागा सुटली, सर्वसाधारण हे अनुसूचित जातीसाठी आहे, अमकय हे ढमकय हे उभं राहील, तो तितका खर्च करेल, तो तितका खर्च करेल, कसा 3 तास 4 तास वेळ जाईल मला माहिती आहे कसं असतं गावाकडलं वातावरण. पण यापैकी 1 तास येणारा तुमचं जे काही स्वप्न आहे, तुम्ही काय केलं हे गावात आता कोणी विचारणार नाही का? पण तुमच्या मुलांनी काय केलं हे विचारण्यासाठी किंवा तुमच्या गावातले लोक कोणी असो, जर त्याला सक्सेस भेटलं, चांगला कॉलेजमध्ये पोहोचला, येणाऱ्या चांगला कोर्समध्ये जर पोहोचला, आणि तुम्ही जर एखाद्या कॉलनीतून जर जात असाल आणि उगीच दरवाजातून कोणीतरी आवाज येते की अहो या अमक्या अमक्या मुलगाचा जे यांचा मुलगा आहे तो NDA ला CET नीट JEE कुठेतरी चांगल्या ठिकाणी पोहोचला, काय छाती जरी आपली 50 इंच असेल तर 56 इंच असं फुगून नंतर असं चालतो, वेगळंच आपण चालतो का नाही? मग मला सांगा, छाती फुगवायची असेल तर वेळ देणं गरजेचं आहे का नाही? आहे ना? तर कृपया करून मला असं थोडंसं जाणवलं म्हणून हा विषय मांडला. कदाचित कोणाच्या भावना दुखवल्या असेल याच्याबद्दल म्हणजे माफी मागतो, पण हे रियालिटी आहे. इथं मला विचारायचं 11वी 12वीला कोणाचे मुलं आहेत एकदा हात वर करता का? बर. 9वी 10वी 11वी म्हणजे 9वी 10वीला आहे, म्हणजे तुमच्या मुलांचं इथून समोरचं भविष्य भरपूर आहे. जरी तुम्ही 6वीत 7वीत 8वीत जरी असाल तर पण भविष्याची गरज काय आहे हे ओळखणं फार गरजेचं आहे की नाही? आम्ही इथे एक CET NDA अशा प्रकारचे प्रोग्राम यावर्षी आम्ही राबवले. या मागील सत्रामध्ये दर शनिवारी एक्झाम घेतल्या, सेम डे आम्ही रिझल्ट लावला. पण आमची एक इच्छा आहे, खंत आहे आमची या गोष्टीची, खरं जर पाहिलं तर काय खंत आहे माहितीये? इथे पॅरेंट्स आल्यानंतर मला एकही भेटायला नाही आला सर की आमच्या मुलाचा CET NDAचं काय, किंवा तुमची ही जबाबदारी आहे ना, तुम्ही इथपर्यंत आला, गाडी केली असेल, बसने आला असेल, पैसे खर्च केले ना, मग इथे वेळ द्यायला काय प्रॉब्लेम काय? किती पॅरेंट्सना ऑनेस्टली सांगा, तुमच्या मुलाचे मुलीचे पेपर कसे गेले, त्याचा विकास काय, त्याचा बाकी स्पोर्ट मध्ये असेल कोणत्याही गोष्टीत असेल, हे किती जणांना आम्हाला विचारलं? ऑनेस्टली हात वर करा एकदा. का विचारण्याची गरज नाहीये का? तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल काळजी नाहीये का? मग आहे तर तुम्ही प्रॉपर रोडनं जाणं गरजेचं. तुम्हाला तुमच्या गावाला पोहोचायचं असेल तर रोड महत्वाचा आहे ना. मग तुम्ही पण हे बघा, कोणतीही गोष्ट हे वन वे नाही घडत, टू वे कम्युनिकेशन महत्वाचं आहे. तुमच्या मुलाला मुलीला एक मनात भीती असली पाहिजे, माझे आई वडील सरांना कॉल करतात, सरांना विचारतात, भेटतात, भेटल्यानंतर त्यांच्या समोर आम्हाला विद्यार्थ्याला आणतात आणि त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला कळेल की नाही बाबा आपल्याला इथून सुट्टी नाहीये. अहो मी स्वतः या मीटिंग मध्ये बसलेल्या 50 लोकांना मी खालून बोलवलंय. खरं बोलतो का खोटं बोलतोय? इथे सर हे 50% लोक नसते राहिले. सर खरंय? खरंय काय? मी बोलवलं खाली, मी एक सोमोनजी सर आहे ना खाली. मग मला सांगा, तुम्ही मीटिंग न करता जाणे हे किती पण योग्य आहे एकदा विचारणं गरजेचं आहे ना. मुलांना जन्म दिला आपण, बरोबर आहे ना, शाळेत टाकलं, मास्तरला गरज असेल तर रिझल्ट आण बाबा, नाही तर जाऊ दे तिकडे, असं करू नका. आम्हाला अपेक्षा आहे या मीटिंग मार्फत की येणाऱ्या काळामध्ये, आज तुम्हाला सांगतो आम्ही 14 एक्झाम घेतलेल्या आहेत मुलांच्या. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये तर हे फर्स्ट टर्म एक्झाम होती सर आपली, त्याच्यामुळे एक्झाम नाही. 3 महिन्यात आम्ही 14 एक्झाम घेतोय. त्या 14 एक्झामचा रिझल्ट विचारण्यासाठी एकही पॅरेंट्स आला हे माझ्या मनामध्ये खंत होती. म्हणून मी सरांना रिक्वेस्ट केली की सर मला पॅरेंट्स समोर काही का होईना, 2 मिनिटं का होईना, पण मला वेळ द्या. तुमचे चेहरे पाहून असं वाटू लागलं नाही बोलायला पाहिजे, पण गरज आहे बोलण्याची आज. तर इथल्या प्रत्येक पॅरेंट्सला माझी रिक्वेस्ट आहे, ज्याचा जो काही क्लास टीचर आहे त्याचा रिझल्ट बघा, फर्स्ट टर्मचा रिझल्ट बघा, सेकंड हे फर्स्ट टर्म झाली, आता हिच्या आधी फर्स्ट युनिट टेस्ट झाली, त्याचा रिझल्ट तयार आहे शिक्षकाकडे. किती जणांनी फोन केला फर्स्ट टर्म एक्झाम, फर्स्ट टेस्ट
जवळपास 1.5 महिना झाला. या 1.5 महिन्यापूर्वी किती जणांनी रिझल्ट विचारला? आता एक विचार करा की ठीक आहे 4-5 लोक 5, मला वाटतं बोटावरच मोजायची गरज आहे, जास्त मोजायची गरज नाहीये. पॅरेंट्स पाहत इथं खूप संख्या आहे. फोन कृपया करून सायलेंट करा, बोलू नका. काहीतरी महत्वाचा विषय नक्की सांगतो, या फोनपेक्षा कितीतरी महत्वाचा विषय जास्त इथं चाललाय, याचं भान ठेवणं फार गरजेचं आहे. लक्षात राहू द्या. आमचं म्हणणं आहे की आज आम्हाला इथे जर काही करायचं असेल तर आम्हाला असं वाटतं आम्हीच फाईट करायची का एकट्याने. आता आज मी कशासाठी उभं राहिलो हे नीट ऐका सगळेजण. 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी कोणताही पॅरेंट्स असेल तर आज आम्ही इतकं महत्वाचं काम विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. तुमची दिवाळी आहे, मान्य आहे, 1-2 दिवस तुम्ही एन्जॉय केलाच पाहिजे. दिवाळीसाठी तुमच्या मुलांना घरी घेऊन जाताय, पण तिच्या बरोबर आम्ही काही ऑनलाईन क्लासेस आता भरपूर गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत. पण करायच्या कोणाला? विद्यार्थ्याला. बराबर आहे ना? कारण की माँ बाप तो नाम देते, नाम तो रोशन बच्चों का करना है ना, और उसके लिए सहायता लगती है सराउंडिंग की. म्हणजे जे आजूबाजूचा जो परिसर आहे ते क्रिएट करणं गरजेचं आहे. तुमच्या गावात जर 4 पोरं टुकार असतील, त्याच्या पोरासोबत जाऊ द्या. 5व्या 6व्या दिवशी तुमचा पोरगा तुम्हाला नाही जर तंबाखू मागला तर मला म्हणा, तुम्ही मागेल का नाही मागेल? बरोबर आहे ना? का बरं? एन्व्हायरमेंट. पण तुम्हाला तुमच्या जो काय सध्या तयारी करू शकता, घरात वातावरण तयार करू शकता. बाबा त्याला जर 4 वेळेस म्हणलं तू पुस्तक वाचलं कर, बाबा कुठे चालला, काय चालला, विचारा. आता दिवाळीच्या आज त्याच्याकडे सुट्ट्या आहेत, या सुट्ट्यामध्ये प्रॉपर प्लॅन करा, त्याला अभ्यास करायला लावा. आज आम्ही 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना खूप काही काम केलेलं आहे, पण तो वापस जर आल्यानंतर त्याला पनिशमेंट करणं हे आमचा मार्ग आहे का? नाहीये. एखाद्या विद्यार्थ्याला पनिशमेंट करणं हा मार्ग नाहीये. मग तिच्यासाठी ऑप्शन्स आपल्याला निवडणं फार गरजेचं आहे. ते ऑप्शन्स असे तुमची सहाय्यता, तुमची मदतीची गरज आहे. ज्या वेळेस इथं विद्यार्थी असतो, आम्ही सकाळी 8 वाजता कॉलेज भरवतो, 8 ते 1:30 पर्यंत घेतो. तिच्यानंतर 6 तास विद्यार्थ्यांसमोर आम्ही इथं बसलेलो असतो. इथं प्रिन्सिपल, कमांडंट सर, व्हाईस प्रिन्सिपल, सुपरवायझर सगळे बसलेले आहेत. इथं आमची 6 तास इथं ड्युटी आहे एक्स्ट्रा. कशासाठी? तुम्ही बसता का तुमच्या मुलांना 6 तास घेऊन? आम्ही रोज घेऊन बसतो. मग आम्हाला सुद्धा तुमच्याकडनं अपेक्षा आहे. कधी कधी आम्हाला पनिशमेंट करावं लागतं विद्यार्थ्यांना. त्यावेळेस तुमची कंप्लेंट येतात कामा नये. का आम्हाला मुलं नाहीत? का आम्ही त्यांना खूप जास्त पनिशमेंट करणार आहे? काय अपेक्षा तुमच्याकडनं? मदतीची अपेक्षा आहे. ती मदतीची अपेक्षा जर राहिली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही CET, NDA कोणतीही एक्झाम असो त्यामध्ये महाराष्ट्रातून टॉप लेवलला राहण्याचं आमचं मानस आणि आम्ही ठेवणारच आहे. मला एवढंच सांगायचं या माध्यमातून, या मीटिंगच्या माध्यमातून, की पॅरेंट्सनं पण सिरियस व्हा. कोणत्या गोष्टी हलक्यावर घेऊ नका. त्यासाठी लागणारी आम्हाला मदत तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि याच्यात विकास तुमचा सगळ्यांचाच आहे, आमचा पण आहे. आम्हाला वाटतं आमच्या कॉलेजचं नाव महाराष्ट्रात 1 नंबर. आत्ताच आमचं डिस्कशन झालं. कमांडंट सर म्हणत होते की सर CET जर मुलं जर टॉप आले तर आपण त्या रोडवर मोठे एक बॅनर लावू. आम्हाला अपेक्षा आहे, आम्हाला पण छाती फुगणार आहे आमची. तसं तुमची पण छाती फुगवण्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी 2 वे कम्युनिकेशन ठेवा. प्रत्येक पॅरेंट्सना कॉल करणे, विचारतात काय. मी खूप वेळेस माझ्या फोन दिला विद्यार्थ्यांना. एकदा असंच कॉल रेकॉर्डिंगवर पडला. विद्यार्थ्याने काय विचारलं असेल घरी, काय चालू आहे, तब्येती कशा आहेत, मग आज काय केलं घरी, हे विचारण्याच्या गोष्टी आहेत का? 12वीतली विद्यार्थिनी काय विचारते प्रश्न, त्या ऐकल्यानंतर हसू यायला लागला. मी म्हटलं यार कसलं कम्युनिकेशन आहे आई वडिलांचं आणि विद्यार्थ्यांचं, मुलांचं. तुमचं एक कम्युनिकेशन प्रॉपर ठेवा. प्रत्येक वेळेस फोन करताना त्याला विचारा की तुला किती मार्क पडले, तुझी टेस्ट झाली का? त्याने म्हटलं नाही झाली तर का नाही झाली विचारा. प्रत्येक गोष्ट विचारत असताना भान ठेवा, मी काय विचारतो, काय बोलतो माझ्या मुलाला याचं भान असलं पाहिजे प्रत्येकाला. बोलत असताना काही जणांचं कम्युनिकेशन ऐकल्यानंतर हसू यायला लागतं. मग आम्ही जे मेहनत करतो बाबा त्या मेहनतीला कसा रंग येणार नाही ना. निव्वळ एकट्यानंच एका बाजूने घरात 4 लोकांची फॅमिली, 4 भाऊ एकत्र आहे. एक भाऊ खूप रात्रंदिवस प्रयत्न करतोय, काम करतोय घर पुरले नेण्याचा, आणि 2 जण पाय वडतात, तर निश्चितच तुमचं घर समोर जाणार नाही. जाणार आहे का? तसं आपली एक फॅमिली आहे. आम्ही जसं काम करतोय तसे तुमच्याकडनं पण अपेक्षा आहे. आज तुम्ही तुमच्या 11वी 12वीच्या कोणत्याही मुलांना विचारा, सिंगल एक दिन जर लेक्चर जर मिस झाला असेल तर त्याला विचारा तुम्ही. या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये एक सिंगल लेक्चर म्हणतो मी, सिंगल लेक्चर
जर एखाद्या टीचरची तब्येत बरोबर नसेल तर त्याचं कोणीतरी लेक्चर घ्यायला येतं. काहीतरी आम्ही प्रयत्न करतो, अरेंज करतो. प्रत्येक लेक्चर, प्रत्येक गोष्टी त्याच्या टेस्टचा रिझल्ट सेम देऊ. म्हणजे आज जर टेस्ट झाली तर आजच रिझल्ट असतो का नाही तुम्ही विचारा. हे विचारतं का कोणी? विचारलं का आजपर्यंत? मग आम्ही जे मेहनत करतो तर आम्हाला पण वाटतं की मुलांना विचारलं गेलं पाहिजे, त्या घरापर्यंत तो मेसेज गेला पाहिजे. आज या वर्षी खूप काही बदल घडलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्युनियर मध्ये, मी आता माध्यमिक मध्ये नसल्यामुळे तिच्यात माझं जास्त इंटरफेअर नाही. मी ज्युनियरचं का बोलतोय? कारण की ज्युनियरचा इन्चार्ज आहे आमच्याकडे आणि मला माहिती आहे आम्ही काम करतोय. तर येणाऱ्या काळामध्ये सीओपी कॉलेजचे नाव आहेत. हे पुण्याला खूप मोठं कॉलेज आहे, महाराष्ट्रात 1 नंबरचं. जसं IIT कॉलेज म्हणतो, महाराष्ट्रासाठी IIT म्हणलं जातं. सीओपी, विजेटी, ICT, PICT, वालचंद कॉलेज, KK बाबा कॉलेज, SPIT कॉलेज हे महाराष्ट्रातले टॉपर कॉलेज आहेत. या कॉलेजमध्ये येत्या काळामध्ये तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये गेलं तर त्याने राष्ट्रमाता इंदिरा गांधी मिलिटरी स्कूलचा विद्यार्थी आहे हे 100% तुम्हाला विद्यार्थी भेटतील, मी गॅरंटी देऊ शकतो. बस मला जास्त काही बोलायचं नाही, फक्त तुम्ही पण एक आम्हाला साथ द्यावी. आम्ही जे काही काम करतोय याच्यासाठी तुमची साथ पाहिजे आम्हाला, आणि ती साथ जर भेटली तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही भेटत चला. विद्यार्थी कोणत्याही क्लास असो, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, प्रत्येक पॅरेंट्सला भेटणं, कमांडंट सर असतील, HM सर असतील, व्हाईस प्रिन्सिपल, सुपरवायझर यांना भेटा. तुमच्या पॅरेंटचे मार्क बघा, भेटून नुसतं बोलू नका. जसं की आता आले कोणाला तरी, काय चाललं सर, बरं आहे का, तब्येत चांगली आहे का, 500 रुपये खर्च करून तब्येत विचारायला आले का हो तुम्ही? कोणी विचारलं? मी इथे बसलेला आहे, केव्हाचा कोण आलं माझ्याकडे सांगा याच्यातलं एखादा पॅरेंट्स? ज्युनियरचा एकही नाही आला. खंत आहे आम्हाला, आणि घंत भरून काढसाल येत्या काळामध्ये अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि 2 शब्दाचं भाषण 5 शब्दावर गेलेलं इथं संपवतो. जय हिंद, जय भारत. नक्कीच सरांनी ज्या गोष्टीसाठी 2 मिनिटं मागितली आणि जे या ठिकाणी स्पष्ट केलं, यानंतर एक सगळ्या पालकांना एक सूचना आहे की नक्कीच घरी जायचंच आहे, संध्याकाळपर्यंत घरी पोहोचणारच आहात. 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास उशीर होईल. ही सभा संपन्न झाल्याच्या नंतर सुद्धा तुमच्या पाल्यांच्या वर्ग शिक्षकांना भेटा. आणि आम्ही आमच्या वर्ग शिक्षकांना, आमच्या शिक्षकांना सूचना केलेल्या आहेत की पालक तुमच्याकडे येतील, पालक भेटतील. विद्यार्थ्यांना पण सूचना केल्यात की आवश्यक तुझ्या पालकाला क्लास टीचर पर्यंत घेऊन जा, त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करा आणि नक्कीच कुठेतरी तुमच्या पाल्याच्या प्रगतीबाबत त्या ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही घाईने येता, तुम्हाला खूप लांबचा प्रवास आहे, जायचं असतं, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. परंतु तुम्ही एक लक्षात घ्या की आम्ही बऱ्याचदा पॅरेंट मिटिंगचं पण नियोजन केलं तर आता आपले निवासी स्कूल आहे, मुलं खूप दूरचे आहेत, कोणी 100 किलोमीटर दूर आहे, कोणी 300, कोणी 400 किलोमीटर दूर आहे. तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकत नाहीत, आपलं या ठिकाणी कम्युनिकेशन होऊ शकत नाही. परंतु या निमित्तानं आणि आज म्हणूनच आम्ही, तुम्ही मुलांना सोडायला येतात त्यावेळेला तुम्हाला पकडतो आम्ही आणि आमच्या काही गोष्टी तुमच्या समोर मांडतो. आज तुम्ही मुलांना घ्यायला आलेला आहेत म्हणून आज तुम्हाला या ठिकाणी बसवून शाळा काय प्रोग्राम राबवते, काय मेहनत घेते तुमच्या पाल्यांवर, हे सगळं या ठिकाणी सांगण्याचा एक प्रयत्न असतो आणि तुम्हाला कळलं पाहिजे. खरं तर तुम्ही त्या ठिकाणी आमच्याशी जर अटॅच असाल तर तुम्हाला सगळ्या गोष्टींची कल्पना येत राहील, हरकत नाही. कारण विद्यार्थ्याच्या विकासासाठी शाळा, कुटुंब आणि पालक म्हणून आपण सगळेच तितके जबाबदार आहोत. आणि नक्कीच कुठेतरी आपल्या पाल्याला आपण भविष्यामध्ये चांगल्या ठिकाणी जर बघणार आहोत तर आपल्याला हे शिक्षक आणि पालक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कम्युनिकेशन त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्यानंतर मी आमचे सुपरवायझर बोरेकर सर यांना विनंती करेल की त्यांनी काही सूचना कराव्या. जय हिंद ऑल ऑफ यू. अभी तक हमारे स्कूल के प्रिंसिपल, वाइस प्रिंसिपल और नायक सर ने आपको काफ़ी जानकारी दी. मैं यहाँ पे उपस्थित हूँ आप लोगों को हमारे स्कूल में जो हम कॉम्पिटिटिव एग्ज़ाम लेते हैं, कॉम्पिटिटिव एग्ज़ाम की बच्चों से तैयारी करवाते हैं, वो आप तक पहुँचे और आप भी अवेयर हो जाए कि, और इसमें आप आज घर जाके अपने बच्चों से बात कीजिए कि उसने किस एग्ज़ाम में भाग लिया है. हर बार प्रिंसिपल सर, नायक सर, सोलंकी सर बात करते हुए बता रहे थे हमें आपका सहयोग चाहिए.
तो आपका सहयोग हमें किस तरह से चाहिए इसके बारे में मैं आपसे बात करूंगा। आज के इस पालक सभा में उपस्थित हमारे स्कूल के कमांडेंट कर्नल संजय जी सोनोने सर, प्रिंसिपल निखिल जी राठौड़ सर, वाइस प्रिंसिपल डॉक्टर सोलंकी सर, डॉक्टर पड़गान सर और हमारे स्पोर्ट इंचार्ज दुधमोगरे सर और आप सभी पालक, आप सभी जागरूक पालक, इन सभी का मैं हमारे स्कूल की तरफ से सबका मैं स्वागत करता हूं। आप लोगों को मैंने जागरूक क्यों बोला, क्योंकि बहुत सारे पेरेंट्स ऐसे हैं कि वो आए होंगे लेकिन यहाँ तक नहीं पहुंचे, अभी यहाँ जगह नहीं है, लेकिन कुछ पेरेंट जो है जिनको जगह नहीं मिली है वो इस प्रोग्राम को फिर से देख सकते हैं। हमारा एक यूट्यूब चैनल है, यूट्यूब चैनल के ऊपर ये हमारा प्रोग्राम यहाँ पे अवेलेबल है। अभी तक किन किन पेरेंट्स को पता है कि स्कूल का यूट्यूब चैनल है? तकरीबन सभी को पता है, और जिनके हाथ ऊपर नहीं है वो भी जान ले कि स्कूल का एक RIG मिलिट्री स्कूल नाम का एक चैनल है, आप सब्सक्राइब कर लो, आपको हमेशा देख सकोगे आपके मोबाइल। तो ये जो हमारा चैनल है, इस चैनल के ऊपर हरदम हम जो कुछ एक्टिविटी करते हैं, आपके बच्चे किस एक्टिविटी में सम्मिलित है, वो सभी वीडियोस और शॉर्ट जो है यूट्यूब चैनल के ऊपर उपलब्ध होते हैं। तो आपने वो वीडियो और वो देखना चाहिए, इससे आपको पता चलता है कि स्कूल क्या क्या एक्टिविटी कर रही है। मैं यहाँ पे खड़ा हूँ, यहाँ पे जो हमारे स्कूल में कॉम्पिटिटिव एग्जाम होते हैं उसके बारे में आपको जानकारी देने के लिए। सबसे पहले जो है एनडीए के बारे में काफी जानकारी आपको मिली है। एनडीए और एनए की एग्जाम जो है वो क्लास 12 के बच्चे देते हैं। अगर ये एग्जाम को पास करते हैं तो वो आर्मी, नेवी और एयरफोर्स में अफसर बनते हैं। तो ये पहला चांस है इनको, 12वीं के बाद ये क्लास 1 ऑफिसर बनाने वाली ये एक ही एग्जाम है, और जिसकी तैयारी करने के लिए सभी मिलिट्री स्कूल जो है वो प्रयास करते हैं। और हम सभी लोगों का सौभाग्य है कि हमारे स्कूल की में कमांडेंट सर है, जिनके गाइडेंस से अब तक मोर देन 50 स्टूडेंट्स जो है वो एनडीए में अभी जो है सिलेक्ट हुए हैं। तो ये हमारा सौभाग्य है। और बाहर के स्टूडेंट हमारे सर के पास आते हैं एसबीएसबी इंटरव्यू प्रिपरेशन की तैयारी करने के लिए। तो हमारा सौभाग्य है कि हमारे बच्चों के लिए कमांडेंट सर यहाँ पे उपलब्ध है, और ये यहाँ पे 24 घंटा यहीं पे रहते हैं। तो ये और भी हमारे लिए बहुत बड़ी उपलब्धि है। दूसरा जो है एनडीए की जो हम तैयारी करवाते हैं, इसके लिए इसकी तैयारी हम 11-12 में नहीं करवाते। जो क्लास 10 में पेरेंट्स होंगे, इन्होंने आज ही ठान लेना है कि हमारे स्कूल में एसपीआई प्रिपरेशन कोर्स होता है। ये एसपीआई प्रिपरेशन कोर्स का 3रा साल है। पूरे महाराष्ट्र से बच्चे हमारे स्कूल में आते हैं, हमारे बच्चे इसमें कम सम्मिलित होते हैं। तो सभी पेरेंट्स ने जागरूक होना है कि महाराष्ट्र से अगर यहाँ पे बच्चे आ रहे हैं, पूरे महाराष्ट्र से, और हमारे स्कूल के बच्चे नहीं है। पहला कोर्स हमने लिया था 2024 में, लगभग 60 स्टूडेंट थे और उसमें से 3 स्टूडेंट वहाँ पे क्वालिफाई हुए। लास्ट ईयर में लगभग 120 स्टूडेंट थे और उसमें से 23 स्टूडेंट एसपीआई एग्जाम पास हो गए और 8 स्टूडेंट सिलेक्ट हो गए। तो ये बहुत बड़ी उपलब्धि है। पूरे ऑल ओवर महाराष्ट्र में जितने भी इंस्टीट्यूट है, हर एक इंस्टीट्यूट एसपीआई प्रिपरेशन की तैयारी करवाती है, और उन सभी इंस्टीट्यूट में ऑल ओवर महाराष्ट्र में हमारे एसपीआई कोर्स जो है इसका पहला स्थान है। इतना बड़ा रिजल्ट महाराष्ट्र में किसी का नहीं आया। यहीं से बच्चों की एनडीए की प्रिपरेशन शुरू होती है। फिर उन्हीं बच्चों को 10th में जो बच्चे ने एसपीआई का कोर्स करवाया, उनके लिए समर का एक कोर्स होता है, और उसके बाद 11th और 12th। तो इस तरह से बच्चों की हम एनडीए की तैयारी करवाते हैं। सीईटी के बारे में नायक सर ने विस्तृत में बताया, अब मैं इसके डिटेल में नहीं जाऊंगा, लेकिन आपको बताना चाहता हूं कि सीईटी के एग्जाम पास करने के बाद बच्चों को काफी अच्छे कॉलेजेस में एडमिशन मिल रहा है। उसके बाद है एक होमी बाबा एग्जाम, जिसका जिक्र हमारे प्रिंसिपल सर ने किया था। ये एग्जाम होती है क्लास 6th और 9th क्लास के बच्चों के लिए। और आपके जानकारी के लिए हमारे स्कूल में इसके अलग से क्लासेस होते हैं। हमारे स्कूल में इसके अलग से क्लासेस होते हैं, जिसमें क्लास 6th और 9th के बच्चों का पूरा प्रिपरेशन करवाया जाता है। अब तक इनके 2 मॉक टेस्ट हुए हैं। दिवाली वैकेशन में ऑनलाइन इनके 3 मॉक टेस्ट हो गए, और जब स्कूल में बच्चे आएंगे तब उनके 2 मॉक टेस्ट के लिए जाएंगे। तो इस तरह से ये प्रिपरेशन, उनका सिलेबस भी हमने पूरा करवाया है। तो होमी बाबा एग्जाम अगर बच्चा देता है, कोई पास हो या ना हो, कॉम्पिटिटिव एग्जाम में पास हो या ना हो, लेकिन अगर वो प्रयास करता है तो उसका होमी बाबा एग्जाम में उसका साइंस का फाउंडेशन अच्छा हो जाएगा। अगर साइंस का फाउंडेशन 9-10 में अच्छा है तो 11-12 में उससे कोई प्रॉब्लम नहीं आती है। तो यही हमें न्यू रखनी है। उसके बाद साइंस ओलंपियाड एग्जाम जो है वो हर एक क्लास के लिए हम लेते हैं। उसकी फीस सिर्फ 150 रुपीज है, 150 रुपीज, और 100 रुपए का एक बुक आता है। लेकिन बहुत सारे बच्चे जो है उसमें सम्मिलित नहीं होते, कम बच्चे हैं इसमें।
मैथ ओलंपियाड एग्जाम है, इसकी भी फीस सिर्फ 150 रुपीज है और प्लस 100 रुपीज का उसका बुक है। उसके बाद सीवी रमन एग्जाम है, इसकी तैयारी हम इस साल से करवा रहे हैं। क्लास 6, 7, 8 स्टैंडर्ड के बच्चे इसमें भाग लेंगे और इनके अलग से क्लासेस चलेंगे स्कूल के अंदर, तो ये भी प्रिपरेशन वहां पे होंगे। अगर ये एग्जाम बच्चे यहाँ पे देते हैं तो उनका 6, 7 स्टैंडर्ड से मैथ का प्रिपरेशन अच्छा होगा, साइंस का बेसिक अच्छा होगा और ये बच्चे कभी पीछे नहीं रहेंगे। इसके बाद स्कॉलरशिप एग्जाम है 8 क्लास के लिए, इस एग्जाम की हम तैयारी करवाते हैं, इसके भी अलग से क्लासेस होते हैं। अभी तक जितने भी बच्चे सम्मिलित हुए थे उनका लगभग 40% सिलेबस हमने कंप्लीट करवाया है। दिसंबर तक या 15 जनवरी तक उनका पूरा सिलेबस कंप्लीट हो जाएगा और उसके बाद हम उनके 10 मॉक टेस्ट जो है वो लेने वाले हैं। तो इस तरह से हम स्कॉलरशिप एग्जाम की प्रिपरेशन करवाते हैं। लेकिन जो बार बार यहाँ पे जो भी मेरे पहले बोले आए थे प्रिंसिपल सर, वाइस प्रिंसिपल सर, तो उन्होंने बताया था आपका सहयोग चाहिए। इतने भी एग्जाम है, आप घर जाके अपने बच्चों से पूछिए उसने किस एग्जाम में भाग लिया है। बहुत कम बच्चे हैं जो एग्जाम में भाग ले रहे हैं। क्यों भाग नहीं ले रहे, इसका रीजन मुझे पता नहीं है। हम पूछते हैं नहीं सर मुझे भाग नहीं लेना है। फीस कितनी है? 100 रुपए, 150 रुपए, होमी बाबा की 350 रुपए फी है। आप देखिए, अगर आप बाहर जाके इस एग्जाम के लिए फाउंडेशन कोर्स लगाते हैं, किसी को पता है फाउंडेशन कोर्स की फीस कितनी है एक साल के लिए? 25,000 से लेके 50,000 तक, 25,000 से लेके 50,000 तक फाउंडेशन की फी है। स्कूल की फी अलग, फाउंडेशन कोर्स की फी अलग। वहां बच्चों को लेके जाना है, लेके आना है, और वो सिर्फ हफ्ते में 2 बार ही होता है। यहां आपको उसी फीस में, वही फीस है, उसी फीस के अंदर उन बच्चों का फाउंडेशन हो रहा है, लेकिन आपके बच्चे उसमें पार्टिसिपेट नहीं कर रहे। क्यों नहीं कर रहे? आज घर जाके आप अपने बच्चों से बात कीजिए, उसने कौन से एग्जाम में भाग लिया, अभी किस किस एग्जाम, कौन कौन से क्लास के लिए मैंने बताया है। ये वीडियो अभी YouTube के ऊपर भी है, आप उसको रिवाइंड करके देख सकते हैं कि किस क्लास के लिए कौन से एग्जाम है और आपका बच्चा उसमें क्यों नहीं है। भले ही आपका बच्चा कमजोर हो, लेकिन उसे पार्टिसिपेट होने दीजिए ना, उसकी प्रिपरेशन होगी, उसको कुछ तो भी पढ़ाया जा रहा है ना, उसको समझ में आएगा, तो उससे उसकी न्यू बनेगी। ये सहयोग हमें पेरेंट्स से चाहिए। आप आपके बच्चों के लिए 1,000 रुपए, 2,000 रुपए का ड्रेस खरीदेंगे दिवाली में, लेकिन ये 2,000 रुपए एग्जाम के लिए क्यों खर्च नहीं करते? बाहर जो पेरेंट्स है सिटियों में 25,000, 50,000 रुपए फाउंडेशन की फीस दे रहे हैं और यहाँ फ्री ऑफ कॉस्ट आपको मिल रहा है, इसकी अहमियत नहीं है। तो आप 2,000 रुपए सिर्फ एक्स्ट्रा खर्च करना है एग्जाम की फीस, भले ही वो बच्चा पास हो या फेल हो, लेकिन क्लासेस में कुछ तो भी सीखेगा ना। तो ये मुझे बताना था। उसके साथ हम ड्राइंग एग्जाम जो है, इस साल ड्राइंग एग्जाम को बच्चों को बिठाया था। इसमें एलिमेंट्री और इंटरमीडिएट 2 एग्जाम्स हमने कंडक्ट करवाए थे और इसके क्लासेस भी हुए थे और इसका रिजल्ट आएगा यूट्यूब के ऊपर, इसका रिजल्ट आएगा। जैसे ही पेपर खत्म हुए, बच्चों का रिस्पांस अच्छा है कि सर हमारे पेपर अच्छे गए हैं, मैं फर्स्ट क्लास में आऊंगा, कोई बोलता है मैं सेकंड क्लास में आऊंगा। एक बच्चा ऐसा था कि सर बोले मैं सबसे टॉप आऊंगा। तो ये किसकी वजह से हुआ है? क्योंकि हमने उनकी तैयारी करवाई है। ये तैयारी हम करवा रहे हैं, ये पेरेंट्स को अभी तक पता ही नहीं है, इसीलिए बच्चे भी सम्मिलित नहीं हो रहे। तो आप अपने बच्चों को एनकरेज कीजिए, उसने कॉम्पिटिटिव एग्जाम में भाग लेना है। उसके बाद जो है कुछ बच्चे जो है, अभी हम देखते हैं क्लास में पढ़ाते हैं तो कुछ बच्चे कमजोर हैं, काफी कमजोर है, जिनका बेसिक इंग्लिश उनको पढ़ने नहीं आता है। किसी बच्चों को एडिशन, सब्सट्रैक्शन, मल्टीप्लिकेशन भी नहीं आता है। तो इसके लिए हमने एक दिवाली के बाद एक कोर्स तैयार किया है। 3 महीने तक बच्चों को ट्रेनिंग दी जाएगी और इस ट्रेनिंग में सबसे अहमियत है कि क्लास 6 to लेके 9 तक, 10 का बोर्ड एग्जाम है इसलिए उनको हम डिस्टर्ब नहीं करेंगे, लेकिन 6 to 9 के लिए एक आधे घंटे का प्रोग्राम किया है। हर दिन एक आधे घंटे का प्रोग्राम होगा, इसमें उनका बेसिक मैथ कंप्लीट करवाया जाएगा। एडिशन, 1 डिजिट एडिशन लेके 5 डिजिट तक एडिशन, सब्सट्रैक्शन, मल्टीप्लिकेशन, डिवीजन, डेसिमल सिस्टम, फ्रैक्शनल सिस्टम, उसके बाद परसेंटेज, एरिया, ये बेसिक है, सबको आना चाहिए। और यही नहीं, 30 तक कॉलम बच्चों को हमने एक ओपन होमवर्क दिया है। आपने भी सभी ने ध्यान रखना है की सभी बच्चों को हमने बताया की उनको 30 तक कॉलम याद करणे, पाठ करायचे त्यांना 30 पर्यंत सगळ्यांना सांगितलेले। अभी ये आपकी जिम्मेदारी है कि आपको सिर्फ देखना है कि वो कर रहा है कि नहीं, उसे पूछना है कि आपको ये होमवर्क दिया, पहले तो बताएगा नहीं आपको कि 30 तक कॉलम हमें लर्न करने, तो आप सिर्फ उसे देखिए कि वो कर रहा है कि नहीं। उसे पूछना है कि हमें तो मीटिंग में बताया था कि 30 तक तुझे कॉलम याद करने, पाठ करने, तो ये वो कर रहा है कि नहीं, इसकी तरफ आप ध्यान दीजिए।
जिनके नहीं होंगे उनकी प्रिपरेशन हम यहाँ पे करवाएंगे। वो आधा घंटा जो है, ये आधे घंटे में बच्चों को वर्कशीट दी जाएंगी और ये इनका बेसिक मैथ जो है इसका फाउंडेशन यहाँ पे पूरा होगा। और इसपे हम सिर्फ होशियार बच्चों की तरफ ही ध्यान नहीं दे रहे, जो कमजोर बच्चे उसके लिए ये तैयारी करवा रहे। दूसरा जो है इंग्लिश रीडिंग के लिए भी एक प्रयास करेंगे हम इस साल दिवाली के बाद। क्लास 6 और 8 स्टैंडर्ड के लिए ये जो है ये कोर्स होगा, क्लास 6 और 8 के लिए होगा, जिसमें हमने पाया है कि कुछ बच्चे जो है उनको रीडिंग भी नहीं आता है। छोटे छोटे सिंपल वर्ड्स है वो पढ़ नहीं पाते। अगर ये वर्ड ही नहीं पढ़ पाएंगे तो क्वेश्चन क्या समझ में आएगा? क्वेश्चन जब तक समझ में नहीं आएगा तब तक आंसर नहीं लिखेगा। इसीलिए रीडिंग इंप्रूव करना बहुत जरूरी है। इसीलिए क्लास 6 और 7 के लिए दिवाली के बाद एक कोर्स हम यहाँ पे लॉन्च कर रहे हैं जिसमें उनका रीडिंग इंप्रूव होगा। अब दिवाली के दौरान बच्चों को ऑनलाइन, जैसे नायक सर ने झलक में बताया था, एक ऑनलाइन कोर्स है सभी बच्चे। देखिए, क्योंकि दिवाली और समर में बच्चे वीक है, इसमें स्पोकन में क्लास 6 और 7 के लिए रीडिंग का एक ऑनलाइन कोर्स है जिसकी एक मीटिंग कल ही होगी। क्लास 6 और 7 के लिए कल 7:30 बजे गूगल मीट के ऊपर मीटिंग होगी। आपका व्हाट्सएप ग्रुप है, व्हाट्सएप ग्रुप के ऊपर वो लिंक आएगी और उस लिंक से आप उस ग्रुप में ज्वाइन करना है। पहली जो मीटिंग है कल की गुरुवार की क्लास 6 और 7 के लिए 7:30 बजे पेरेंट्स ने भी अटेंड करना है। तो उसमें वो कौन कौन से टीचर पढ़ाने वाले हैं, किस तरह से ये कोर्स होगा, वो यहाँ पे बताएंगे। ये पूरी जो टीम है ये मुंबई से टीम है। यू कैटापिल्ट नाम की एक सोशल संस्था है, उसके साथ स्कूल का टाइप हुआ है और मुंबई के हाई क्वालिफाइड प्रोफेशनल टीचर्स उनका ये 15 दिन का इनकी ये तैयारी करवाएंगे स्पोकन की 6 और 7 के लिए। और क्लास 8 टू लेके 12 इनके लिए कल मीटिंग होगी 8:30 बजे। कितने बजे होगी? 8:30 बजे। पेरेंट्स ने भी जो जिनके बच्चे 8 से लेके 12 तक हैं उन्होंने इस मीटिंग को ज्वाइन करना है। और एक्चुअल इनके रेगुलर क्लासेस शुरू होंगे दिवाली के दूसरे दिन 22 तारीख से। क्लास 6 टू 7 के लिए 7:30 बजे हर दिन क्लास होगा और 8 टू 12 के लिए 8:30 बजे से लेके 10:30 बजे की तक 2 तास का एक क्लास है। इसमें 1 तास रिकॉर्डेड वीडियो है और 1 तास जो है लेक्चर है। उसमें बच्चों को कुछ होमवर्क भी दिया जाएगा, कुछ स्पोकन इंग्लिश की प्रैक्टिस भी करवाई जाएगी। तो मुझे आशा है कि 1 साल के अंदर आपके सभी बच्चे बेसिक, फ्लुएंट नहीं बोल रहा हूं मैं, लेकिन बेसिक इंग्लिश बोलना सीख जाएंगे। पहले तो हम रीडिंग इंप्रूव कर रहे हैं, मैथ इंप्रूव कर रहे हैं और अगले 1 साल के अंदर बच्चे बेसिक इंग्लिश डेफिनेटली बोल सकेंगे। लेकिन इसमें आपका सहयोग चाहिए। ये बार बार बोल रहा हूं मैं क्योंकि मुझे बहुत बुरा लगता है कि हम लोग इतना प्रयास करते हैं लेकिन बच्चे कॉम्पिटिटिव एग्जाम में भाग नहीं ले रहे। हम क्लासेस कर रहे हैं, क्लासेस में बच्चे नहीं आ रहे। तो इसके ऊपर आपने ध्यान देना है। 2000 रुपए का एक ड्रेस कम लीजिए, लेकिन ये 2000 रुपए कॉम्पिटिटिव एग्जाम के लिए आपको खर्च करना है। तो इस साल का एक पूरे कॉम्पिटिटिव एग्जाम का मैंने बता दिया। पालक पेरेंट्स का सहयोग भी चाहिए, सहयोग के बिना नहीं होते। जहां 50,000 रुपए कॉम्पिटिटिव फाउंडेशन एग्जाम की फी है, फाउंडेशन कोर्स के लिए बच्चे वहां पे जाते, इतना पैसा खर्च करते। हम आप लोगों को 1 रुपया भी नहीं मांग रहे, लेकिन सबसे विनती है कि आपकी जो फीस है, जो रेगुलर फीस है, वो आपने सही समय पर जमा करनी चाहिए। इससे क्या होता है, इससे हमें खूब बहुत सहयोग होता है। क्योंकि अगर पैसा ही नहीं आएगा तो हमें क्या करना, हम आगे कुछ नहीं कर सकते। हमें बच्चों के 10-10 मॉक टेस्ट लेने, एक मॉक टेस्ट 10-10 पेज का, उसकी झेरॉक्स निकालने, उसके पैसे हम आपसे नहीं मांग रहे, उसी फीस से हमें करना है। तो जो आपने लिख के दिया है कि हम इस दौरान इस तारीख को इतने पैसे भरेंगे, प्लीज कृपा करके उतनी फीस उस तारीख के पहले जमा कर दीजिए। ये हमें आपका सहयोग बहुत ज्यादा होगा। और ये जो YouTube चैनल मैंने अभी बताया था, YouTube चैनल सबने सब्सक्राइब करना है और YouTube चैनल पे हमेशा देखना है कौन कौन सी एक्टिविटी होती है और क्या होती है। अब देखिए, जीवन में सबसे जरूरी क्या होता है? शिक्षा और संस्कार। क्या होता है? शिक्षा और संस्कार। शिक्षा और संस्कार जिंदगी जीने के 2 मूल मंत्र हैं। जो शिक्षित है, शिक्षा आदमी को कभी झुकने नहीं देता है और संस्कार आदमी को कभी हारने नहीं देता है। तो यही हम हमारे स्कूल में प्रयास कर रहे हैं। बच्चों के शिक्षा के साथ साथ संस्कार देने की भी कोशिश कर रहे हैं, जिसकी वजह से वो जिंदगी में कभी हारेगा नहीं और कभी झुकेगा भी नहीं। इसके साथ जो एग्जाम के बारे में मैंने बताया था वो मेरा पूरा हुआ है और सभी पेरेंट्स को स्कूल की तरफ से दीपावली की ढेर सारी शुभकामनाएं और 2 ही आशाएं हैं। आप अपने बच्चों को कॉम्पिटिटिव एग्जाम में बिठाए, उसकी तैयारी हम करवाएंगे और आपकी फीस जो है वो सही समय पे
जमा कीजिए। थैंक यू। धन्यवाद बोरेकर सर. सरांनी सांगितलेल्या दोन गोष्टी मी परत एकदा या ठिकाणी त्याच्यामध्ये सरांनी सांगितलं की एक जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्यासोबत आपला टाइम झालेला आहे. 15 दिवस तुमच्या विद्यार्थ्यांचा चालणार आहे. मान्य तुमच्या मोबाईलवर तो क्लास चालणार आहे आणि त्यासाठी झूम किंवा गुगल मीट हे ऍप तुमच्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे. तर प्ले स्टोअर वरून तुम्हाला ते झूम ऍप आणि गुगल मीट ऍप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याचं टाइम मुद्दाम आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की पालक सकाळच्या वेळेमध्ये घरी असतात उपलब्ध, तेव्हाच विद्यार्थ्यांना मोबाईल देऊ शकतात. कारण इतर वेळेला कदाचित तुम्हाला कुठेतरी बाहेर तुमच्या कामानिमित्त जायचंय, तुम्ही मोबाईल घेऊन सोबत गेलात तर विद्यार्थ्याला कदाचित क्लास अटेंड करता येणार नाही. म्हणून सकाळच्या वेळेमध्येच तो क्लास असेल, परंतु या ऍपवर तो क्लास असणार आहे आणि जेव्हा त्या क्लासचं टायमिंग असेल, काळजीनं तुमच्या विद्यार्थ्याला तुम्हाला मोबाईल उपलब्ध करून द्यायचा आहे. लक्षात येते का सगळ्यांच्या की एक 30 मिनिटं नक्कीच आपण देऊ शकतो तुमच्या विद्यार्थ्यांना की जेणेकरून त्या मीटिंगमध्ये त्याचे काही विद्यार्थी जे बेसिक मॅथ्स त्या ऑनलाईन क्लासमध्ये त्याचा होणार आहे किंवा इंग्लिश स्पीकिंग त्याचं होणार आहे, तर नक्कीच त्या विद्यार्थ्याचा फायदा होणार आहे आणि हे तुमच्याच पाल्याच्यासाठी आहे. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की परत सरांनी सांगितलं की इथे सगळ्या प्रकारच्या परीक्षांची तयारी करून घेतली जाते. जी काही तुमची फीज असेल, ए सेक्शनच्या पालकांना त्यांची त्याची फीज असते, BCच्या विद्यार्थ्यांना तर काही कुठली फीज नाहीये. तुम्हाला फक्त परीक्षेची जी फी असते, जी आपल्याला तिकडे गव्हर्नमेंटला पे करायची असते, तेवढीच फी फक्त तुम्हाला भरायची. सरांनी उल्लेख केला की बाहेर तुम्ही जर फाउंडेशनचे क्लास लावायला गेलात तर तुम्ही आता बरेच पालक हिंगोलीच्या, नांदेडच्या, जिल्ह्याच्या, तालुक्याच्या ठिकाणी असे क्लासेस असतात. तुम्ही फक्त सहज चौकशी करा. 25,000 पासून 50-60 हजारापर्यंत त्या ठिकाणी क्लासेसचे चार्जेस असतात. इथे तुमच्या विद्यार्थ्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट शिकवतोय. म्हणजे या आपल्या शालेय कामकाजाच्या व्यतिरिक्त या ज्या काही स्पर्धात्मक परीक्षा आहे याची आपण तयारी करून घेतोय. या विद्यार्थ्यांना भविष्यात खूप मोठा फायदा होणार आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, जेवढ्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्या सगळ्या परीक्षांना तुम्ही सायन्स जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर ते होमी बाबा सायन्स 9, 6 आणि 9च्या जो काही सिलेबस आहे तोच तिथे असतो. स्कॉलरशिपच्या एक्झाम्स तुम्ही पोलीस भरतीसाठी जा, तुम्ही आर्मी भरतीसाठी जा, जे काही पेपर त्या ठिकाणी घेण्यात येतात तुमच्या माहितीसाठी ते सगळे स्कॉलरशिपच्या परीक्षेचे जे सिलेबस आहे ते त्या परीक्षांसाठी असतं, जे इथे त्याचं होणार आहे. आणि सरांनी एक उल्लेख केला की विद्यार्थी त्याच्यामध्ये फार तर सहभागी होत नाहीयेत, तर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याला पुश करायचंय, मोटिवेट करायचंय की या असल्या कुठल्या परीक्षांमध्ये तू सहभागी झाला पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की तुमचा विद्यार्थी जर 6वीत असेल तर 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी होमी बाबाची परीक्षा आहे. 7वीत जर तुमचा विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी CV रमनची एक्झाम आहे. 8वीत जर असेल तर स्कॉलरशिपची एक्झाम आहे. 9वीत असेल तर त्याला परत होमी बाबाची एक्झाम आहे. 10वी मध्ये बोर्ड परीक्षा असते म्हणून आपण त्याच्यामध्ये पण NTSC ची परीक्षा आहे. त्याच्यानंतर 11-12ला असताना तो CET आणि NDA ची पण तयारी आहे किंवा त्याच्या व्यतिरिक्त JEE ची पण आहे. तर हे सगळं या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणजे तुम्हाला फक्त घ्यायचंय, तुमच्या विद्यार्थ्याला फक्त घ्यायला शिकवा, आम्ही द्यायला तयार आहेत. त्यानंतर आमच्या शाळेमध्ये क्रीडा विभाग सांभाळणारे आमच्या शाळेचे क्रीडा प्रमुख दुधमोगरे सरांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की या किंवा आतापर्यंत गेल्या 4-5 वर्षापासून त्यांच्याच अंडरमध्ये तो क्रीडा विभाग काम करतोय. तर मागच्या वर्षीचं मी तुम्हाला सहज बोलताना सांगितलं होतं की 400 विद्यार्थी आमचे विभाग आणि स्टेटवर आहेत. तर या वर्षीचा आढावा देण्यासाठी मी दुधमोगरे सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो. शाळेचे कमांडंट सर, प्राचार्य सर, उपप्राचार्य सर, पर्यवेक्षक सर, या सर्वांची मी परवानगी घेतो आणि जो मागच्या वर्षीचा आणि यावर्षीचा जो क्रीडा अहवाल आहे त्या क्रीडा अहवाल सांगण्यासाठी सुरुवात करतो. सर्वप्रथम ह्या ट्रॉफ्या तुम्ही आत्ता बघितल्या, काही पालकांनी फोटो सुद्धा काढले, तर ह्या ज्या ट्रॉफ्या आहे ह्या तुमच्या पाल्यांनी आणि आमच्या विद्यार्थ्यांनी आणलेले आहे. तर त्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या.
बघा आपल्या शाळेमध्ये कबड्डी, खो खो, हँडबॉल, फुटबॉल, रग्बी, बुद्धिबळ अनेक गेम खेळल्या जातात. या गेम मध्ये दरवर्षी आपण तालुका, त्यानंतर जिल्हा, विभाग, त्यानंतर राज्य आणि नॅशनल लेवलला सुद्धा आपले विद्यार्थी गेलेले आहेत. तर मागच्या वर्षीचं सांगायचं तर आपल्या फुटबॉलच्या 2 टीम ज्या राज्य लेवलला गेल्या होत्या आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी खेळ खेळला आणि आपल्या शाळेचं त्याचबरोबर आपल्या आई वडिलांचं नाव सुद्धा त्या ठिकाणी उज्ज्वल केलं. एवढंच सांगायचं की गेम मधून आमचे अनेक विद्यार्थी, काजल सदावर्ते झाले, हर्षा भीमरोड झाली, त्यानंतर आमचा ऋषी, आता तो आर्मीमध्ये आहे, ऋषी जाधव नावाचा मुलगा आहे, तो आर्मीमध्ये आहे, तो सुद्धा गेम मधून गेलेला आहे. तो नॅशनल खेळलेला आहे, इंटरनॅशनल खेळलेला आहे. त्याचबरोबर सोनाली पावरा, त्याच्यानंतर आमची खुशी पावरा, या सर्व विद्यार्थी नॅशनल लेवलला जाऊन आमच्या शाळेचं नाव, त्याचबरोबर तुमचं नाव सुद्धा त्या ठिकाणी उज्ज्वल केलेलं आहे. तर माझी सर्व पालकांना अशी विनंती आहे की गेम खेळण्यासाठी ज्या किट लागत असतात त्या किट आम्ही देतोच, परंतु तुमच्याकडनं सुद्धा या दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपण जे वेगवेगळे ड्रेस खरेदी करत असतो त्यामध्ये त्या किटचं सुद्धा एक नाव ऍड करायचं. 200, 400, 500 रुपयाला मिळती, तुमचाच विद्यार्थी आणि त्याच्यासाठीच ती किट असते. तर तुम्ही तेवढा खर्च करावा अशी माझी विनंती आहे. आणि बघा क्रीडा क्षेत्रामधून 5% जागा ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्व्हिससाठी राखीव आहेत. तर त्या ठिकाणी आपल्या शाळेचा विद्यार्थी जर आला, त्याची निवड झाली, तर या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे. या विद्यार्थ्यासाठी आपण बाहेरून कोच लावलेले आहे, त्या कोचचा पगार संस्था करत आहे. त्याचबरोबर आमच्या शाळेचे कमांडंट सर, प्राचार्य सर, या त्याचबरोबर व्हाईस प्राचार्य सर, पर्यवेक्षक सर, त्यानंतर पडघाण सर, या सर्वांची आम्हाला वेळोवेळी मदत होते. एवढंच नव्हे तर काही गरीब विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आज सकाळचा प्रसंग सांगतो, विद्यार्थ्यांना पैसे नव्हते गेमला जाण्यासाठी, सरनं शाळेची आमची व्हॅन त्या विद्यार्थ्यासाठी उपलब्ध करून दिली. एवढंच काय तर बऱ्याच गेम मध्ये विद्यार्थ्याकडे पैसे नसतात, तर आम्ही ऍडजस्ट करतो. तर पालकांना म्हणजे अशी सूचना आहे की बाहेरच्या ठिकाणी 200, 400, 500 रुपये खर्च केल्यापेक्षा या ठिकाणी त्यांना किट मध्ये किंवा येण्या जाण्यासाठी आपल्या पाल्यांना तुम्ही तेवढे द्यायला पाहिजे, पुरवायला पाहिजे. आणि जो काही त्याचा गेम आहे त्याचं जर तुम्ही त्याला साहित्य उपलब्ध करून दिलं तर तो अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळेल आणि तुमचं नाव उज्ज्वल करेल. बघा चांगल्या कंपन्या आहेत आणि चांगल्या कंपन्यांना चांगले प्लेयर हवे आहेत. तर या कंपन्या सुद्धा तुमच्या मुलाला जर गेम चांगला असेल तर दत्तक घेऊ शकतात. बघा अनेक गरीब घरातले मुलं या ठिकाणी कंपन्यांनी हायर केलेले आहेत आणि आज रोजी ते कोट्यावधी रुपये कमवत आहे. प्रो कबड्डी सारखा, त्यानंतर खो खो मध्ये सुद्धा आहे प्रो खो खो, त्यानंतर फुटबॉल मध्ये आहे. ह्या ज्या लीग्स आहेत यामध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्याची निवड झाली पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. तर तुम्हाला वाटतं आपला मुलगा डॉक्टर व्हावाच, इंजिनियर व्हावाच, याबद्दल आमचं दुमत नाहीये, पण तो चांगला एकदा इंटरनॅशनल प्लेयर झाला तर त्याच्या सोबत कमीत कमी 5 डॉक्टर आणि 5 इंजिनियर राहतील. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. एवढं बोलून मी माझ्या या ठिकाणी थांबतो आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. बघा तुमच्यासाठी आपण या ठिकाणी एक चार्ट ठेवलेला आहे की मागच्या शैक्षणिक सत्रामध्ये ज्या खेळांमध्ये आपले विद्यार्थी सहभागी झालेत, मुले मुली, आणि कोणता स्तर आहे, अगदी तालुका असेल, जिल्हा असेल, त्याच्यानंतर विभाग असेल, राज्यस्तर असेल, तर ही संख्या आहे, ही आकडेवारी आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या हे तुमचेच विद्यार्थी आहेत, तुमचेच पाल्य आहेत की ज्यांनी हे सगळं अचीव केलेलं आहे. तर यानंतर
मी आमच्या शाळेचे आदरणीय कमांडंट सोनवणे सर यांना आपणास मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करतो. सर्वांना नमस्कार. जय हिंद. तुम्हाला वाटत असेल की किती वेळ घेतायत, पण मला असं वाटतं की हा आवश्यक वेळ आहे. मी एक 3 ते 5 मिनटं बोलेल. मला पहिले तुम्हालाच विचारायचं आहे की यात किती जण PhD झालेले आहेत, किती जण डॉक्टर आहेत, किती जण इंजिनियर आहेत. ओके, एक आहे सायंटिस्ट. मी हा प्रश्न यामुळे विचारला की आज तुमच्या घरातला विद्यार्थी या शाळेत आहे आणि त्याचं भविष्य आपण घडवतोय. शाळेचा पुरेपूर प्रयत्न तुम्हाला जाणवला असेल काय काय चालू आहे, पण जो तुमचं भविष्य आहे ते शाळेचं पण भविष्य आहे आणि देशाचं पण भविष्य आहे. एक सैनिक म्हणून मी बोलेल की भारताला जर उद्या महासत्ता बनायचं असेल तर आजचा विद्यार्थी खूप महत्त्वाचा आहे. मला पूर्ण जाणीव आहे की तुमच्या लहानपणी, माझ्या लहानपणी जे मार्गदर्शन भेटलं त्याच्यापेक्षा चांगलं मार्गदर्शन आपण आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतोय. ज्या परीक्षांची नावं इथं सांगितले गेले, मला जवळजवळ खात्री आहे यातल्या जवळजवळ सर्वांना ह्या परीक्षांची नावं सुद्धा लहानपणी माहीत नव्हते. मग आपण आपल्या मुलांना हे का सांगतोय? कारण त्यांना संधी उपलब्ध करून देतोय आपण. आणि यात भाग घेणं, त्यात यश येईल किंवा नाही येणार हा भाग दुय्यम आहे, पण तो विद्यार्थी हळूहळू मोठे स्वप्न बघेल. माझा आज आग्रह आहे सगळ्यांना, आपण आपल्या घरातल्या भविष्याबद्दल मोठं स्वप्न पाहू. आपल्या घरातला विद्यार्थी, विद्यार्थिनी हा उद्याचा तुमचंच भविष्य नाही आहे, देशाचं भविष्य आहे. त्याला उच्चतम लेवलवर जाण्यासाठी संधी उपलब्ध करून देऊ. खर्च इथे मिनिमम आहे. ज्या गोष्टी इथे उपलब्ध करून दिल्या जात आहेत, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असो, इंग्लिशचं असो, खेळाचं मार्गदर्शन असो, यासाठी शहरात भरपूर खर्च केला जातो, भरपूर खर्च केला जातो. तुमच्याकडून खर्च शाळा मागत नाही आहे. काही शासनाच्या फीस असतात फॉर्म भरताना, तेवढं 100-150 रुपये तो खर्च सांगितला गेला आहे. आणि खेळामध्ये कदाचित जाताना 200-500 रुपये लागतात विद्यार्थ्याला, तो तुम्हाला मागत असेल. तुम्ही सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. काही अडचण असेल तर शाळेला सांगा. पण इथून पुढे येणारा काळ हा कॉम्पिटिटिव्ह काळ आहे. विद्यार्थ्यांचे लग्न सुद्धा होणार नाही अगर सेटल नाही झाले तर. कुटुंब उद्ध्वस्त होतील अगर जॉब नाही लागला तर. मला असं वाटतं आपल्या म्हातारपणी आपण आपल्या भविष्याचं जे आज जडणघडण करतोय, 12वी पर्यंत खरंच भविष्य घडतं. 12वी नंतर एक वेळ निघून जाणार, जास्तीत जास्त एक 2-3% मुलं सावरतात, पण खरं भविष्य हे 12वी पर्यंतच घडतं. 12वी नंतरच दिशा ठरते. कोण इंजिनिअरिंगला चाललं, कोण डॉक्टरकडे चाललं, कोण MPSCकडे चाललं, कोण UPSCकडे चाललं, कोण कुठल्या पदाकडे चाललं, दिशा ठरवून जाते. म्हणून एवढा आग्रह आणि एवढ्या भावना व्यक्त झाल्या. शिक्षकांना प्रेरणा भेटेल असा तुमचा रिस्पॉन्स भेटावा, हा आमचा उद्दिष्ट आजच्या मीटिंगचा आहे. मला आणखी एक सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांबरोबर या दिवाळीत कमीत कमी एकदा तरी संवाद साधा की बेटा तुला काय बनायचंय. तू शाळेमध्ये जातो, कारण इथे बघा तुम्ही शाळेत मुलगा सोडून जातात, मुलगी सोडून जातात आणि दिवाळीच्या वेळेस खरं पाहिलं तर त्याला घ्यायला आले, पण पूर्ण जिम्मेदारी आमच्यावर आहे. दिवस रात्र इथे, म्हणून तर हे सर्व चालू आहे आता की ठीक आहे पालक पण आम्हीच आहे. तुम्ही आता दिवाळीत त्यांचे पालक आहेत, पण आता तुम्ही त्याला दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मस्तपैकी एन्जॉयमेंट पण होईल, सांगितलेला अभ्यास पण होईल. पण एकदा एक चर्चा करा, बेटा तुला काय बनायचंय आणि मग त्यासाठी तू काय करणार आहे. मग शाळेत तू खरंच हे करतोय का. खंत मी त्यांनी सांगितलेली त्याला जुजोरा देतो की स्कॉलरशिपच्या परीक्षेला विद्यार्थी समोर येत नाहीये, होमी बाबाच्या परीक्षेला विद्यार्थी समोर येत नाहीये, CV रमनच्या परीक्षेला या शब्दांना सुद्धा बऱ्याच जणांना माहीत नसतील. मलाही माझ्या लहानपणी माहीत नव्हतं. पण या परीक्षा उद्याचा सायंटिस्ट घडवतील, डॉक्टर घडवतील, इंजिनियर घडवतील, क्लास 1 घडवतील, क्लास 2 घडवतील. हा प्रयत्न आहे. जरी क्लास 2 नाही झाला, क्लास 3 होईल, क्लास 4 होईल, पण सरकारी जॉबकडे जाईल. बरं काही नाही झाला, स्वतःचा व्यवसाय करेल, कारण विद्यार्थी काबिल बनेल. आपला प्रयत्न काय की विद्यार्थी कमीत कमी काबिल बनावा, त्याला बुद्धी, शारीरिक आणि मानसिक. या शाळेचा सर्वात मोठा फायदा आहे
इथे फक्त शिक्षण नाही होत, इथे शारीरिक आणि मानसिक जडणघडण होते. कारण विद्यार्थी हा मोबाईलपासून दूर आहे. शहरातल्या समस्या, गावातल्या समस्या आज मोबाईलशी रिलेटेड आहे. तुम्ही खरं तर कौतुकास पात्र आहे. तुम्ही मुलांना अशा ठिकाणी टाकलं की जिथे मोबाईलपासून ते दूर आहे. तरीही काही मुलांकडे चोरून मोबाईल सापडतो. मला माहित नाही तुम्हाला माहिती आहे की नाही, आम्ही पकडतो, कधी कधी त्यांना त्रास होतो तो. पण तुम्ही पण जागरूक राहा. आपल्या पोराकडे चोरून मोबाईल तर नाहीये. आम्ही परवाच 2 धरले. मोबाईल नसला पाहिजे. मोबाईल तुम्ही दिला तर विष दिलंय त्याच्या हातात. आता दिवाळीत द्या त्याला 10-12 दिवस, तुम्ही बघा ते विष कसं काम करतं. तर तुम्ही हा प्रयत्न करा की मुलाला मुलीला या दिवाळीत एक संभाषण करा. कमीत कमी 15 मिनिटं या पूर्ण 20 दिवसात चर्चा करा की काय करायचं. कारण तो काय करणार आहे याच्यावर तुमची प्रतिष्ठा डिपेंड करणार आहे. म्हातारपणी तुम्हाला ते बघितलं जाईल का तो वाया गेला तर, ती वाया गेली तर. आपल्यासाठीच आपण जागरूक होऊ की आपला विद्यार्थी 12वी नंतर कुठल्या दिशेला जाणार आहे. त्यासाठी एवढं जे आज रामायण घडलं इथे, प्रत्येक शिक्षकाने मनाच्या कोपऱ्यातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचं कारण आहे, तो तुमचा मुलगा किंवा मुलगी आहेच, पण तो आमच्या शाळेचाही घटक आहे. आम्ही त्याचे पालक आहे. पण सर्वात महत्त्वाचा एक सैनिक म्हणून सांगतो, या मातृभूमीचा उद्याचा तो नागरिक आहे. तो चांगला असला पाहिजे, त्याला देशाची जाण असली पाहिजे, त्याला तुमची सेवा करायची आणि देशाची पण सेवा करायची आहे. कुठल्याही क्षेत्रात जाऊ. तर आज माझा एक शेवटचा आग्रह असा असेल की तुम्ही थोडं जागरूक व्हा. क्लास टीचर कोण आहे, कमीत कमी त्याची चेहरा तरी बघा. महिन्याला आपण व्हॉट्सअप मीटिंग सांगितल्या, काही मीटिंग झाल्या, पण तुमच्यापैकी किती जॉईन झाले तुम्हाला माहिती. दर महिन्याला क्लास टीचर आपल्या क्लासचा व्हॉट्सअप मीटिंगद्वारे मीटिंग करते. ज्या पालकाकडे व्हॉट्सअप नसेल, कमीत कमी काका, मामा, आत्या, मावशी कोणाला तरी सांगा, बाबा तुम्ही जॉईन करा, ते तुम्हाला सांगतील. मला हे मान्य आहे की ग्रामीण भागात काही ठिकाणी नसेल अवेअरनेस किंवा व्हॉट्सअप वापरता येत नाही, तर व्हॉट्सअप किंवा गुगल मीट तुम्ही संपर्क साधा. महिन्यातून एकदा जी मीटिंग होते त्यात आज ही मीटिंग आहे, ही पण एक वेळ आहे. तुम्ही शिक्षकांना भेटा, तुमच्या काही समस्या असतील त्या सांगा, मुलांचा फीडबॅक घ्या. कारण काही मुलांच्या काही गोष्टी आहेत आम्ही तुमच्यापर्यंत सांगत नाही, काही गोष्टी चुकतात ते तुमच्यापर्यंत येत नाही. काही मुलं आणि मुली 9वी-10वी नंतर वयात येतात, आपण त्यातून गेलेलो. काही चुका अशा घडतात त्यांच्याकडून, त्या आम्ही तुम्हाला सांगत नाही. पण योग्य वेळ आल्यावर किंवा नाकापर्यंत पाणी आलं तर ते तुमच्यापर्यंत सांगण्याचा पण आमचा प्रयत्न असेल. पण त्यांच्या चुकाच होत नाहीये असंही नाहीये, पण घरच्या चुका त्याच्यावरून अंदाज बांधा, शाळेत पण चुका करत असतील. तर यासाठी हे सगळं आज आपण आयोजन केलं. प्रत्येक वेळेस जेव्हा पण शाळा वर्ष संपेल त्यावेळेसही हा आग्रह असेल, आपला संपर्क चांगला झाला पाहिजे, तुमचा वर्ग शिक्षकाशी संबंध आला पाहिजे, कम्युनिकेशन वाढलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, परीक्षेविषयी तुम्ही विचारलं पाहिजे. मार्क किती पडले विचारा ना. आपल्याला दबाव नाही टाकायचा विद्यार्थ्यावर. प्रत्येक विद्यार्थी हा खूप हुशार आहे असं नाहीये, पण त्याला आपण थोडं जागरूक करू. पोलीस भरती होईल, आर्मी भरती होईल, कुठेतरी शिपाई म्हणून लागेल, कुठेतरी कंपनीत लागेल, पण योग्य नागरिक बनेल. तुम्हाला सुद्धा तो कामी येईल. कारण आज तुमच्या गावातच बघा किती मुलं हे त्या कुटुंबाची सेवा करतायत, किती मुलं वाया जात आहेत. मग आपला भविष्यातला घरातला सदस्य आपल्याला वाया नाही जाऊ द्यायचा, कारण तो एकदा वाया गेला तर त्याला वापस आणणं अवघड आहे. हे सर्व काही डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट आणि उद्याचे ऑफिसर घडवण्यापासून तर अगदी छोट्या लेवललाही कोणी बनलं, पण तो उत्तम नागरिक बनावा, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यासाठी सर्वांनी, तुम्ही जेवढी चिंता करतायत तुमच्या मुलांची, कदाचित त्यापेक्षाही एक पाऊल पुढे जाऊन बोललेत सगळे की आम्हाला तुमच्या पोरांची काळजी आहे, कारण ते आमची बी पोर आहे. कारण आज जर बघितलं वर्षभरात 365 दिवस असतात, पण जवळजवळ 250 ते 250 दिवस ते आमच्या बरोबर आहे. म्हणजे तुमच्यापेक्षा आमचं नातं महत्वाचं. तुम्ही साथ दिली तर हे तुमचं जे रोपटं आहे ते चांगलं फळ देणारं रोपटं बनून बाहेर येईल 12वी नंतर. नाहीतर काय होईल, ते वाळलेलं रोपटं तुम्हाला भेटेल आणि ते तुमच्या म्हातारपणी डोकेदुखी होईल. मग हे रोपटं आपल्याला खत पाणी चांगलंच घालायचंय. आम्ही पण घालतोय, तुम्ही पण घाला. आणि आपल्याला रासायनिक खतं नाही वापरायची. आपल्याला आपल्या भारताचे संस्कार आहेत नैसर्गिक, ते पण द्यायचे, जेणेकरून हे उत्तम नागरिक बनतील, उत्तम व्यावसायिक बनतील, उत्तम करिअर घडवतील. मी हे नाही म्हणणार की प्रत्येकाचा मुलगा क्लास 1 होईल, पण खूप चांगला नागरिक बनेल, काहीतरी कमवेल, नाव कमवेल. आणि तुम्हाला उद्याच्या दिवसात हा मुलगा यांचा मुलगा आहे
किंवा हे याचे आईवडील आहे. आज जसं ते उदाहरण सांगितलं ऋग्वेदचं, आतापर्यंत तो फलाण्या आईवडिलाचा मुलगा होता. आज ओळख काय होईल हळूहळू? तो जो NDAचा मुलगा झालाय त्याचे हे आईवडील. ओळख बदलली ना, म्हणून तो सक्सेस झाला. सक्सेस कधी म्हणाल आपण? काय म्हणू की तुमची मुलं सक्सेसफुल कधी झाले हे कशावरून कळेल? ज्या दिवशी तुमच्या गावात, तुमच्या शहरात, तुमच्या कॉलनीत तुमच्या मुलांवरून तुम्हाला ओळखतील. ती खरी सक्सेसफुलची पावती, यशाची पावती ती आहे. आणि आपण सर्वजण त्यासाठी प्रयत्न करू. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा वेळेवर मुलगा आणि मुलगी वापस आणा. 3 तारीख सांगितलेली आहे. 10वी आणि 12वीच्या मुलांना कडक सांगण्यात येत आहे, 1 दिवस लेट झाले तर 1000 रुपये फाईन लावू आम्ही. पैशाचा प्रश्न नाही आहे, आम्हाला इथं आणल्यानंतर जेव घालायचंय. पण हे महत्वाचं वर्ष आहे, जीवनाला कलाटणी देणारं वर्ष आहे. बाकीच्या मुलांना आम्ही 100 रुपये फाईन लावू, पण 10वी आणि 12वी हे खूप महत्वाचं वर्ष आहे. 1 दिवस लेट झाला तुमचा मुलगा किंवा मुलगी, त्याला 1000 रुपये फाईन आहे. मी हे मुद्दाम सांगतोय. बऱ्याच जणांना पटो नाही पटो, पण आम्हाला पटतंय. तुम्ही सर्वजण आमच्या सोबत आहात असं मला वाटतं. आता यानंतर लंच करून जा. मुलांना आणि शिक्षकांना एकत्र भेटा, जरा त्या मुलाला शिक्षकासमोर उभं करा आणि 2 शब्द बोला. थँक्यू. जय हिंद. बस शेवटचे 5 मिनिटं. 2 मिनिट बघा, 2 मिनिटं शांतता राहा तर मग बोलता येईल. बघा, आता यावर्षी खूप चांगला पावसाळा झालेला आहे. विहिरी कुटुंब भरलेले आहेत. मुलं घरी आल्यानंतर त्यांना कदाचित पोहायला जातील, कुठे नदी नाल्यामध्ये डुबायला जातील, तर तेवढी काळजी घ्या. कारण आपल्या